नमस्कार. तुम्हा सर्वांचे मी साया नवलकर खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे. आजचा हा आमचा एक अविस्मरणीय संध्याकाळ हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करताना मला खूपच आनंद होत आहे. ही अविस्मरणीय संध्याकाळ तुम्हालासुद्धा माझ्यासारखी नक्कीच आवडेल. ती तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा. आणि हो, आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. एक अविस्मरणीय संध्याकाळ. रविवार दिनांक 30 मार्च 2025 हा दिवस माझ्या म्हणजेच या साया नवलकरच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला. या दिवशी गुढीपाडवा होता. आपले नवीन वर्ष चालू झाले. नववर्षातल्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. पाठारे प्रभू महिला समाज या संस्थेला 110 वर्षे झाली. या संस्थेचे समाजकार्य गेले 24 वर्षे मी करत आहे. संयुक्त चिटणीस, खजिनदार, उपाध्यक्षा आणि आता अध्यक्षा म्हणून मी कार्यरत आहे. मागे वळून बघताना ही 24 वर्षे कशी गेली हे कळलेच नाही. या माझ्या समाजकार्याबद्दल पाठारे प्रभू सोशल समाजाने 137व्या वर्धापन दिनी मला सिनियर कॉन्सिल लता सुधीर देसाई यांच्या हस्ते कैलासवासी सच्चिदानंद मोरेश्वर नवलकर स्मरणार्थ उत्कृष्ट दीर्घकालीन ज्ञाती सेवा सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. यासाठी मी समस्त पाठारे प्रभू सोशल समाजाचे विश्वस्त, अध्यक्षा, उपाध्यक्ष, खजिनदार व कार्यकारी समितीची आभारी आहे. माझी माझ्या कामावर भक्ती आहे. माझी माझ्या कामावर निष्ठा आहे. हे सुवर्णपदक माझ्या प्रामाणिक कामाची पावती आहे. या अविस्मरणीय संध्याकाळची झलक आता आपण पाहूया. कैलासवासी श्री सच्चिदानंद मोरेश्वर नवलकर स्मरणार्थ उत्कृष्ट दीर्घकालीन ज्ञाती सेवा सुवर्ण पदकाच्या आजच्या मानकरी आहेत सौ साया सुधीर नवलकर. पूर्वाश्रमीच्या साया नागेंद्र तळपदे, आई गिरजा उर्फ सिंधू आणि वडील नागेंद्र उर्फ नाना तळपदे यांची कन्या. सौ साया यांचे M.Com पर्यंत शिक्षण झाले असून समाजसेवेचा वारसा त्यांना बाबांकडून मिळाला. पाठारे प्रभू सोशल समाजाचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त असणाऱ्या सौ साया यांचे बाबा आणि कैलासवासी रसिक व्यवहारकर यांच्या कल्पनेतून सोशल समाजाचा अभंग यात्रा हा कार्यक्रम साकारला गेला असे त्या अभिमानाने सांगतात. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना सौ साया यांना सतत जाणवत होती. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर स्पेशल ऑलिम्पिक या संस्थेबरोबर मतिमंद मुलांसाठी काही काळ कार्य केले. पाठारे प्रभू महिला समाजात 2001 साली झालेल्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्या. तेव्हापासून महिला समाजात संयुक्त चिटणीस, खजिनदार, उपाध्यक्षा अशी विविध पदे भूषवून आज त्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. महिला समाजाचे संपूर्ण काम कॉम्प्युटराइज करण्याचे श्रेय फक्त साया यांचेच आहे. महिला समाजात त्यांनी गुरुवर्य सख्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केले. सोशल समाजातही काही वर्षे अकाउंट्स असिस्टंट म्हणून कार्य पाहिले. सौ साया यांना लेखनाचीही आवड असून विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवलेली आहेत. महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. अलीकडेच फेब्रुवारी RL डिजिटल स्पर्धेत त्यांचा विजेती लेखिका म्हणून सन्मान करण्यात आला. सौ साया यांनी कन्या शिवानी हिच्याबरोबर खट्टा मिठ्ठा हे YouTube चॅनल सुरू केले असून जवळजवळ 82 व्हिडिओज प्रदर्शित केले आहेत आणि त्यांचे तब्बल 38,000 फॉलोअर्स आहेत. मंडळी, समाज कार्यासाठी सौ साया यांना त्यांचे सासरे कैलासवासी मुकुंद नवलकर, पती श्री सुनील, लेक शिवानी यांची खंबीर साथ लागली. अशीच सौ साया यांच्याकडून निस्वार्थ समाजसेवा अविरत होते अशी आम्ही शुभेच्छा देतो आणि कैलासवासी श्री सच्चिदानंद मोरेश्वर नवलकर स्मरणार्थ
दीर्घकालीन ज्ञातीसेवा सुवर्ण पदक देऊन सन्मानित करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अभिनंदन साया. साया, तुझं मनोबल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार सर्वांना, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास आहे आणि खूप आनंदाचा आहे. सोशल समाजाची मी खूप आभारी आहे की मला हे सुवर्ण पदक तुम्ही बहाल केलं. महिला समाजचं कार्य मी 24 वर्ष करते आणि महिला समाजच्या कार्यासाठी मला सोशल समाजने सन्मान दिला हे मला विशेष वाटतं. माझे बाबा हे सोशल समाजाचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त होते. त्यांच्यामुळे मला सोशल समाज समजला. असे ते व्यासपीठावर उपस्थित असायचे आणि भाषण त्यावेळेला सगळं इंग्लिशमध्ये चालायचं, मराठीत काही नसायचं. सेक्रेटरी पण इंग्लिशमधूनच बोलायचे. पण त्यांची भाषणं ऐकताना अंगावर शहारे यायचे. असं वाटायचं की अरे आपण त्यांच्या म्हणजे ते बोलतात तसं आपण कधी बोलू शकू का, असं मनात खूप भीती वाटायची. आणि आज ते कुठेही असतील ना, त्याला खूप आनंद होईल की काही का होईना पण सायाला हे पदक मिळालेलं आहे. आई महिला समाजची सेक्रेटरी होती, विश्वस्त होती, तिच्यामुळे महिला समाज समजला. महिला समाजमध्ये लहानपणापासून भाग घेत आले आणि महिला समाज तिच्या ज्या सख्या होत्या ना, त्याच सगळ्या माझ्या गुरुवर्य सख्या जमल्या. त्यांना मी जे जे काही सांगायचे ते त्या ऐकत होत्या. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आणि मी ते काम करत गेले. आज 24 वर्ष झाली महिला समाजमध्ये काम करताना. प्रत्येक कार्यक्रम हा एक वेगळा करून दाखवायचा ही अगदी जिद्द मनाशी धरून असते आणि तो यशस्वी करतो. म्हणजे अख्खी कमिटी आम्ही एकत्रपणे काम करतो. लहान नाही, मोठा नाही, सगळे आम्ही एक असतो. खूप आनंद होतो. सोशल समाजाचे मला आठवते की अभंग यात्रा 1983 साली असं मला वाटतं चालू केली आणि तेव्हापासून अभंग यात्रा ही माझ्या जवळची झाली. खूप असं वाटतं की सोशल समाजाने अजून ऍक्टिव्हिटीज कराव्यात. मी खूप वेळा हे बोलून दाखवलेलं पण आहे. एक धूम धडाका ट्रॉफी माझा भाऊ शीतल तळपदेच्या याच्या घरी खूप वर्ष आहे, ती तुम्ही पुन्हा चालू करा. इथे कुंदन आगासकर आलेले आहेत, ते खूप उत्कृष्ट दिग्दर्शन करायचे आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक कलाकार घडले आणि ती नाटकं आम्ही खूप जवळून बघितली. सगळे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात हो आता कोणाला टाइम नाहीये, सगळे करिअरच्या मागे आहेत. पण तुम्ही अनाऊन्स तर करा, प्रत्येक विभागातून करा. खारचा एक विभाग, चनी रोडचा एक विभाग, माझा विरारचा एक विभाग करून तर बघा. अशी याच्याहून दुप्पट हॉल म्हणजे मोठा तुम्हाला हॉल घ्यावा लागेल आणि हा जो कार्यक्रम आहे ना याच्यातून अनेक कलाकार दिग्दर्शक निर्माण होतील आणि पुढे येतील. हे मी खूप जवळून बघितले. माझा महिला समाज पण यात भाग घेईल हेही मी तुम्हाला सांगते. पण सुरू करा, कारण सोशल समाजाचं हे उद्दिष्ट आहे की इथूनच पुढे कलाकार निर्माण होतात. ही पहिली पायरी आहे आणि हे मला असं वाटतं की या कमिटीने बघितले. माझा महिला समाज पण यात भाग घेईल हेही मी तुम्हाला सांगते. पण सुरू करा, कारण सोशल समाजाचं हे उद्दिष्ट आहे की इथूनच पुढे कलाकार निर्माण होतात. ही पहिली पायरी आहे आणि हे मला असं वाटतं की या कमिटीने विचार करावा. मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना
हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। धन्यवाद. या दोन जण आहेत की जे माझ्या पूर्णपणे पाठिंबा, म्हणजे त्यांनी खंबीरपणे मला साथ दिली. कारण त्यांचं नाव कुठे येत नाही, पण त्यांनी जे केलेलं आहे ना ते माझ्यासाठी, म्हणजे महिला समाजासाठी किती काही असू दे, कधी नाही बोललेले. हे सख्या कमिटीला पण माहिती आहे की शिवानीने काय मदत केलेली आहे. म्हणून हे जे माझं पदक आहे ना, हे माझे आई बाबा तर आहेतच, महिला समाज अख्खा आहे, कमिटी आहे, आणि सुनील आणि शिवानीला हे मी समर्पित करते. धन्यवाद. हा चैतन्यमय ऊर्जात्मक प्रवास अशाच तऱ्हेने किंवा अजून वेगळ्या तऱ्हेने अखंड चालू राहू दे, हीच सदिच्छा व्यक्त करून एवढेच म्हणेन, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. धन्यवाद.